विशेष म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये फलंदाज मोठ्या प्रमाणात धावा जमवतात, परंतु विश्वासांची गोलंदाजी थोडीशी अपवाद ठरली आहे. या दरम्यान सुरेख असा फटका, कोणताही खेळाडू जागेवरून हल्लेला नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर फॉर 4 रन्स. जबरदस्त असा फटका. अखेर देवामध्ये मात्र सकाळचा तो संचार आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा पाहायला मिळेल का, ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय महत्वपूर्ण चौकार. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 7 या धावसंख्येवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार. विश्वास यांचा 5वा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण तिथे आहे आणि तिथे एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली फेकी देखील पाहायला मिळते. एक धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 8 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे विश्वासाच्या सकाळच्या सत्रापासून मी गोलंदाजी पाहिली, प्रत्येक षटकात त्यांनी 7च धावा दिल्या होत्या. हा सामना मला वाटतं अपवाद ठरतोय. आतापर्यंत 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. या दरम्यान मात्र काय जबरदस्त असा हिट, 1 बाउन्स ओव्हर दी रो, इट्स अ 4. आणि या षटकाचा शेवट मात्र 4 धावांनी करत असताना फलंदाज अक्षय वर्माच्या बॅटमधून एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 12 विदाउट लॉस. एक जबरदस्त अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पायनीर संघाने एकदम फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. आज एलिमिनेटरचा सामना म्हणजे पहिला सामना, क्वालिफायरचा सामना ते पराभूत झाले, परंतु तदनंतर मात्र लागोपाठचे 2 सामने विजयी होत त्यांनी अंतिम फेरीत थेट धडक. आता मयूर आलेत आजच्या दिवसातील मी म्हणेन सर्वोत्तम गोलंदाज. दोन्ही बाजूला मयूर चेंडू कट करतात आणि फलंदाजांना चकवा देतात, परंतु आता वेगळं प्रेशर आहे अंतिम सामन्याचा. गोलंदाज मयूर. या स्पर्धेतील 2 सर्वोत्कृष्ट खेळाडू आमने सामने. या दरम्यान मात्र कट करण्याचा एक लाजवाब स्ट्रोक. जणू काही ओरम क्रिकेट नसून बॉक्स क्रिकेट खेळतायत की काय. कम खर्च आणि ज्यादा चर्चा असा हा फटका होता. लाजवाब टायमिंग, प्रॉपर गॅप शोधलाय. चेंडू काही वाईट नव्हता, परंतु फटका अप्रतिम. जबरदस्त असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र काय लाजवाब टर्न तिथे पाहायला मिळतोय. तिथे मात्र सरांनी काळजी घ्यायची आहे. वरिष्ठ खेळाडू आहेत, परंतु जोरदार प्रयत्न त्यांनी देखील केले आहेत. 2 धाव तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हातभर टर्न पाहायला मिळाला. जयंत सर, आर यू ओके? आपण आशा करूयात जयंत सर ओके असतील. आज सकाळच्या सत्रापासून त्यांच्या देखील विशीच्या तरुणाला लाजवेल असा संचार आहे आणि यावेळी त्यांना खूप चांगले प्रयत्न देखील केले होते, परंतु हरकत नाहीये. प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. पहिल्या 2 चेंडूवर मात्र 6 धावा. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 18 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू, यावेळी मात्र आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ओव्हर डीप मध्ये खेळाडू आहेत, 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. याचाच अर्थ धावसंख्येचा धावफलक 1 धावेने पुढे सरसावणार. 19 अशी धावसंख्या. सुरुवात तर चांगली आहे, फिनिश चांगला करणे फार गरजेचं असेल. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एक बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. चौथा चेंडू, फुलटॉस चेंडू आणि फुलटोल वसूल करीत असताना असं वाटलं होतं षटकार जातोय की काय, परंतु हे संध्याकाळचं सत्र आहे. वाऱ्याचा वेग थोडासा मंदावला आणि तदनंतर मात्र झेल सुटला जातोय, परंतु हा झेल घ्यायला पाहिजे होता. झेल कोणाचा होता तर या स्पर्धेतील सर्वोत्तम बॅटर
देवाचा झेल होता, परंतु हरकत नाहीये. 6 धावा त्याने वाचवल्यात, हे फार महत्वाचं आहे. माफ करा, अक्षयचा झेल होता. धावसंख्येचा धावफलक 20 या धावसंख्येवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5वा चेंडू. यावेळी मात्र जबरदस्त ऑफ कटरचा मारा. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या गोलंदाजामध्ये दोन्ही बाजूला चेंडू कट करण्याची क्षमता आहे आणि पूर्णपणे नेस्तानाभूत केलंय. एकंदरीत परफ्यूम डिलिव्हरी, म्हणजे चेंडू बरोबर नाकाकडून गेला. त्या चेंडूचा सुगंध घेण्याखेरीज फलंदाजाकडे कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. इतर डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. दुसरं षटक आहे मार्गस्थ. अंतिम सामना, महामुकाबला आपण पाहत आहोत. नेहरू नगर प्रीमियर लीगचं हे शानदार पर्व आपल्या बेटीस. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा ऑफ कटरचा मारा. जयंत सर तिथे होते, ते थ्रो करेस्तोवर 1 धाव परिपूर्ण केली जाते. 2 षटकांची इथे होते समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलक 21 या धावसंख्येवर पाहायला मिळते. चांगली सुरुवात तर आहे, दोन्ही संघ मातब्बर आहेत, परंतु इथे 50चं लक्ष काढणं फार गरजेचं आहे. 21 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. या स्पर्धेच्या नियमानुसार नक्कीच इम्पॅक्ट प्लेयर हा एक आगळा वेगळा नियम IPLच्या धर्तीवर या स्पर्धेतील लागू असणार आहे. आणि जयंत सरांच्या माध्यमातून मात्र संदीप सर आतमध्ये जात असताना एक वरिष्ठ खेळाडू आतमध्ये येत आहेत, तर त्याच्या विपक्ष वरिष्ठ खेळाडू इन. या स्पर्धेतील नक्कीच कोण असेल सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, त्याचबरोबरीने मालिकावीर कोण असेल. खूप आकर्षक ट्रॉफीज आहेत आणि खूप चांगला फिनिश सुद्धा आपण पाहू शकतो. कुणालाही आपल्या कपाटात ही ट्रॉफी सजवायला आवडेल अशा आकर्षक ट्रॉफीज आपण नक्कीच मंचाकडे पाहू शकता. सामन्याला होते सुरुवात. निशांत गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना SG वॉरियर संघ या संघाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, खूप चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे. निशांत यावेळी मात्र आडव्या बॅटच्या सहाय्याने पाहावं लागेल. संध्याकाळच्या सत्रात बॉल इतका ट्रॅव्हल होत नाहीये आणि कदाचित त्याचाच फटका इथे बसत असताना या स्पर्धेतील एक सर्वोत्कृष्ट फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर, त्याला देखील मैदान सोडावं लागतंय. अक्षय बॅक टू दी डगआउट. त्याची जागा घेण्यासाठी मात्र प्रसून आल्यात आणि मागच्या सामन्याचा खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन हिरो होता. प्रसूनने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्याला या सामन्यात थोडीशी बढती देण्यात आलेली आहे. पाहावं लागेल, त्याच्याही फलंदाजीकडे एक विशेष लक्ष असेल. सामन्याला होते सुरुवात. इथे मात्र बॅटची सन्मान दिलाय गोलंदाजाला खऱ्या अर्थाने आणि 1 धाव परिपूर्ण केली जाते. या एका धावसंख्येने मात्र धावसंख्येचा धावफलक 22 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. निशांतने देखील ही स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवल्या. खूप चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला हाताळायला मिळते. फुलटॉस चेंडू होता, चेंडू गॅप मध्ये आहे. एक प्रॉपर फटका एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 4 धावा वसूल करीत असताना फलंदाज देवा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फुलटॉस चेंडू भेटला तर नक्कीच देवा त्या फटक्याचं रूपांतर 4 धावांमध्ये करतात. आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलंय आणि ते चित्र या सामन्यात कायम आहे. 26 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते.
कुठे ना कुठे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि तेच करीत असताना डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक दूरवर जात असताना आणि मिडविकेटचा खेळाडू मात्र रिंगणाच्या आत. खेळायला होते सुरुवात. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळत असताना वेग मात्र वाढवण्यात यश आणि तदनंतर मात्र येतोय डॉट बॉल. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला चेंज ऑफ पेस, ऑफ कटर, लेग कटर सर्वचे सर्व शस्त्र तुमच्या हाती असणं फार गरजेचं आहे एका चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी. याच बरोबरीने चांगले फटक्याची सुद्धा तुम्हाला गरज आहे. परंतु क्षेत्ररक्षक तिथे जबरदस्त पद्धतीने हाताळत असताना लॉंग ऑफ मधील खेळाडू केवळ एकच धाव आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. 27 अशी धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता. या दरम्यान मात्र काय जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर पहा यष्टी रक्षकाचा बरोबर बॉडी लाईनला टार्गेट करणारा एक अतिरिक्त उसळी या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र या डॉट चेंडूने षटकाची होते समाप्ती. धावसंख्या 27 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा धावाचा वेग जरूर मंदावलाय परंतु आज सकाळच्या सत्रापासून ज्या पद्धतीने 27 आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि गोलंदाजीसाठी मात्र अमोल ज्यांनी या स्पर्धेतील आज सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना एक आक्रमक अर्धशतक झळकावलं होतं तो अमोल मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पाहावं लागेल हे षटक अतिशय महत्वपूर्ण असेल. खेळायला होते सुरुवात. या दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू छोटी गेंद ऑलवेज खोटी गेंद आणि तदनंतर मात्र अप्पर कटचा हा फटका 4 धावांकरता देवाची लाजवाब फलंदाजी म्हणजे देवाचा हेवा वाटावा अशी कामगिरी केली आहे आणि देवाला जर तुम्ही शॉर्ट ऑफ गुडलेनचा जर चेंडू टाकला तर तो चेंडू नक्कीच सीमारेषा पार होतोय. आज सकाळपासून ते चित्र आपण पाहत असताना पाहावं लागेल. या दरम्यान मात्र आजच्या दिवसातील एक क्रिकेटचा आकर्षण सौंदर्य वाढवणारा हा फटका स्ट्रेट डाऊन द हिट. इट्स अ 6 ह्यूज 6. अखेर देवा आपल्या फॉर्म मध्ये परतलाय. दुपारच्या सत्रामध्ये तो काहीसा गायब होता परंतु देवा आता मात्र मैदानात आग लावतोय. या दरम्यान मात्र स्लोवर वन आणि तदनंतर मात्र तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षण करीत असताना पाहावं लागेल तिथे धाव घेण्याची खरंच गरज होती का नाही. दोन्ही एंडने मात्र कॉल आलेला नाहीये प्रॉपर आणि कम्युनिकेशन गॅप आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आणि एक दर्जेदार फलंदाज प्रसून सुद्धा मैदान सोडतोय. दुसरी धाव तर झाली असती परंतु देवाचा 2 धावा घेण्याचा कोणताच मानस नव्हता. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 38 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या ज्या खेळाडूंनी गेल्या 2 दिवसात चांगली कामगिरी केली त्यांचा देखील सन्मान मॅन ऑफ द मॅचच्या रूपामध्ये होणार आहे. नक्कीच त्याची देखील आतुरता तो एक लेखाजोखा आपण नक्कीच थोड्या वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवू.
6 संघांमध्ये मात्र नेहरू प्रीमियर लीग 2026 ची ही स्पर्धा आपण पार पाडित आहोत. 2 डे फिनिश. वीरेंद्र मात्र फलंदाजी साठी दाखल झाले आहेत. या स्पर्धेतील मी तर म्हणेन सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडूंपैकी एक. मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान मात्र कट केलाय, सन्मान दिलाय, परफेक्ट खेळलेत. एक धावान करता म्हणजे वीरेंद्र यांचा जर विचार केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये 5 वाजेपर्यंत ते रिक्षा चालवतात. 5 वाजल्यानंतर मैदानात मात्र आपली क्रिकेट खेळाची आवड जोपासतात आणि खूप चांगल्या पद्धतीचं जीवन ते देखील व्यक्त करतात. नक्कीच आज तो सराव आहे, तो कामी आलाय या स्पर्धेत. या दरम्यान मात्र मोठा हिट, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे, परंतु फटक्यामध्ये टायमिंग मात्र जबरदस्त होतं. तिथे खूप चांगले प्रयत्न झाले होते, परंतु 6 धावा मात्र रोखू शकलेले नाही आहेत. इथे मात्र देवाच्या बॅट मधून अजून एक षटकार पाहायला मिळतोय 6 धावांकरता. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45. रोहित शर्माची आठवण करून देणारा अंक, ती धावसंख्या धावफलकावर. या दरम्यान मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, फलंदाज बाद. परंतु जाता जाता देवाने मात्र खूप जबरदस्त अशी फलंदाजी करत असताना अमोलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ज्या वेगाने त्याने चेंडू हाताळलाय, यष्टीरक्षकाचं विशेष कौतुक. याने ज्या पद्धतीने चेंडू गॅदर केलाय. पंच, हा चेंडू वाईड आहे ना पंच? ओके, हा वाईट चेंडू आहे. आता देवा बाद झाल्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी सागर आल्यात. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये 3 चेंडूत 8 धावा पाहिजे असताना मात्र सागरने ठोठावलेला तो षटकार, म्हणजे क्षमता याही फलंदाजामध्ये आहे. आज मात्र अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यात देखील एक विशेष अशी छाप पाडण्याची गरज आहे. सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आज सकाळच्या सत्रापासून आपले अजित सर खेळाडूंची विशेष काळजी घेत आहेत. एक आपले एनर्जी ड्रिंक सातत्याने पोहोचवत असताना, त्याचबरोबरीने विजय सर तर विशेष काळजी, म्हणजे आमचे स्कोरर, कॉमेंटेटर, खेळाडू सर्वांनाच या एनर्जी ड्रिंकचा मात्र पुरवठा करीत आहेत. या दरम्यान मात्र एक चांगला हिट स्क्वेअर लेगच्या दिशेला, परंतु तिथे मिसफिल्ड. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र सर्वेश कडून मिसफिल्ड जरूर झाली होती, परंतु बॅकअप तिथे होतं. 2 धावा मात्र रोखू शकलेले नाही आहेत आणि 2 धावांनीशी संघाची धावसंख्या 48. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र अंतिम षटक असेल. मला असं वाटतं की गोलंदाजीसाठी मात्र अतुल आले आहेत. ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि दर्जेदार गोलंदाज आहेत. आज सकाळच्या सत्रापासून पाहतोय, म्हणजे वय हा केवळ आकडा राहिलाय. उमर 55 की और दिल बचपन का, असे खूप सारे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने मी पाहिले. आणि नक्कीच हल्लीचं ओव्हर 50चं क्रिकेट सुद्धा चालू झालंय, तर नेहरू नगर विभागाने ओव्हर 50चं क्रिकेट हाताळायला मला असं वाटतं काहीच हरकत नाहीये. नक्कीच संदीप सरांचं देखील वय 58, परंतु वाटत नाहीये. खूप चांगल्या दर्जाचा फिटनेस. यावेळी मात्र खूप चांगली दिशा देण्याचं काम केलंय, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. खूप चांगल्या पद्धतीने कांबळे तिथे होते आणि खूप चांगली फेकी देखील केले. 1 धाव. अर्धशतकापासून केवळ 1 धावा दूर पायनेरी हा संघ. या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणं फार गरजेचं असेल. पाहावं लागेल. गोलंदाज अतुल. या दरम्यान मात्र चकवा देण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु आवाक्याच्या बाहेर, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. वाईड बॉल.
पंचांनी दोन्ही हात केले तर समांतर आणि धावा मिळतील अवांतर. एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. धावांचं अर्धशतक मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 50 रन्स ऑन दी बोर्ड. या दरम्यान मात्र फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने बीट केलाय आणि काय लाजवाब यष्टीरक्षण. गिरीश यांनी मात्र नक्कीच प्रभावी कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. या दरम्यान मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू खोदून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि यावेळी मात्र तिसरी आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. ही एक एक धाव अतिशय महत्वाची आहे, कारण राजकारणामध्ये एक एक मताला, स्पर्धा परीक्षामध्ये एक एक गुणाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावेला अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण ही कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे. तुम्ही इथे बहाल केलेला एक एक धाव त्याची आठवण मात्र शेवटच्या क्षणाला तुम्हाला येईल. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. परंतु कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटरचं, खूप चांगल्या पद्धतीने 3 धावा संपन्न केल्यात. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा काय पिचिंग केली जाते. अतुल सरांच्या माध्यमातून हे षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलंय. खांदे मोकळे करण्याची संधी त्यांनी दिलेली नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने टप्पे हाताळले आहेत. आणि त्यांच्या बोटामध्ये एक वेगळी जादू आहे. सातत्याने क्रिकेट व्यतिरिक्त कॅरम खेळ सुद्धा ते खेळतात आणि खूप चांगल्या पद्धतीचे विजेतेपद त्या खेळात देखील ते मिळवतात. पाहावं लागेल. खूप चांगला थ्रो, परंतु तत्पूर्वी फलंदाज पॉपअप क्रीज मध्ये दाखल, त्यामुळे नाबाद असतील. या 2 धावांनीशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या संख्येवर. अब तक 56. अजित दादा, शेवटचा चेंडू असेल, परंतु हॅट्स ऑफ असेल या गोलंदाजास ज्या पद्धतीने षटक हाताळलंय. म्हणजे अद्यापर्यंत कोणताही चौकार अथवा षटकार दिलेला नाही आहे षटकात. एक मोठा यश म्हणावे लागेल. आणि शेवटचा चेंडू ज्या पद्धतीने त्यांनी हाताळलाय, वेल बॉल सर. 57 धावसंख्येवर मात्र खेळी पहिला डाव मात्र संपुष्टात येतो आणि 58 रन्स, 58 धावांचं विजयी लक्ष असेल ती यजी वॉरियर्स संघासमोर.
चला थोडंसं खेळायला लवकर सुरुवात केली तर बरं होईल, म्हणजे सूर्य समाप्तीच्या आतच फलंदाजांना कोणताही समस्या उद्भवू नये त्यासाठी. म्हणजे कुणाला खरं वाटणार नाही, नेहरू नगर प्रीमियर लीगचे पहिलं वर्ष आहे, परंतु खरं आहे इतकं दिमागदार आणि शानदार आयोजन केलंय. 50+, 60+, 40+ अशा वयोगटांची म्हणजे ज्येष्ठ खेळाडूंची देखील फौज या सर्व संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि नक्कीच या स्पर्धेचं जर पारितोषिक पाहिलं तर 35,000 रोख रक्कम आणि द्वितीय पारितोषिक 25,000 रोख रक्कम आहे. म्हणजे इतक्या मोठ्या रकमेची प्रीमियर लीग स्पर्धा फार म्हणजे फार कमी ठिकाणी होते आणि आपल्या नेहरू नगरमध्ये मात्र ही स्पर्धा आयोजित केली जाते. तुम्हा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आता ही स्पर्धा यशस्वी पहिल्या पर्वात झाल्या, पुढच्या वर्षात मला वाटतं 6 चे 12 संघ सुद्धा होतील, कारण असंख्य खेळाडू ज्यांनी ही स्पर्धा फॉलो केली असेल, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये संघाची जी संख्या आहे ती नक्कीच वाढणार. इतकं दर्जेदार आयोजन म्हणजे भोजनापासून नाश्त्यापासून पाण्याची व्यवस्था सोपं नाही आहे. एखादं आयोजन आपण करीत असताना जवळजवळ 1 ते 1.5 महिना जातो. कशा पद्धतीच्या ट्रॉफीज असल्या पाहिजेत, कशा पद्धतीचा स्टेज, टी शर्ट्स, त्याचबरोबरीने कॉमेंटेटर, स्कोरर्स, यूट्यूब, खेळपट्टी, मैदान, या सर्व गोष्टी, त्या सर्व गोष्टीची चिंता, स्पर्धा यशस्वी होईल की नाही त्याचं एक टेन्शन वेगळ्या बाजूला, सर्वांचे विचार जुळतील की नाही, काही वाद होतील का, कोणते प्रॉब्लेम्स आपल्या समोर येतील, या सर्व गोष्टी मिळून एखादी स्पर्धा आकारास येतील. या स्पर्धेला आपल्याला प्रायोजक आयोजक मिळतील की नाही याचं एक टेन्शन आयोजकांच्या डोक्यामध्ये असतं. आणि नक्कीच हे सर्व करीत असताना एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला, त्यामुळे आयोजकांचं पुन्हा एकदा कौतुक असेल. त्याचबरोबरीने या मंचावर मात्र नक्कीच दोन मान्यवरांची मानदेळी लागलीच आपल्या मंचावर येईल. स्थानिक शिवसेनेचे शाखा प्रमुख श्रीयुक्त गीतेजी माने यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही नक्कीच सहर्ष असं स्वागत असेल. गीतेश सरांना नक्की विनंती असेल आपण या मंचाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबरीने आपल्या विभागातील स्थानिक आमदार श्रीयुक्त मंगेशजी कुडारकर यांचे कनिष्ठ पुत्र
कुमार जय कुडारकर यांचं देखील हार्दिक आणि सहर्ष स्वागत असेल. सरांचं देखील या मंचाच्या वतीने विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे, आपण मंचाचा ताबा घ्यायचा आहे. गीतेश सर तुम्ही देखील यायचं आहे. आजच्या या स्पर्धेतील मी म्हणेन एका सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक इन्फॉर्म बॅटर आहेत अमोल. आता मात्र स्ट्राईक एंडला 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 30. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. एकदा टाळ्याचा गजर होऊ द्यात मित्रांनो. ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच खेळायला होते सुरुवात. या दरम्यान मात्र पहिला चेंडू होता आणि पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका. सिक्स से करेंगे सबका स्वागत. आणि पहिल्याच चेंडूवर मात्र मांडेकरांचं स्वागत केलंय अमोलने 6 धावांनी. थोड्या वेळाकरता श्वास रोखले होते एसजी वॉरियरच्या डगआउटने, परंतु अंतिम क्षणाला मात्र चेंडू सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळाला. आपण अमोलची सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी पाहिली तर एक आक्रमक अर्धशतक ज्याने आपल्या नावे केलं होतं तो अमोल मात्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र गोलंदाज सज्ज असतील. या दरम्यान मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र घाई करतायत फलंदाज निशांत. कोणताही कॉल नव्हता दुसऱ्या एंड कडून अमोल यास कडून आणि येतोय डॉट बॉल. बंटी मात्र लिजंड खेळाडू आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं षटक ते देखील हाताळतात. आणि या दरम्यान मात्र पहा एका युवा खेळाडूला चकवा देत असताना शिव फाउंडेशन क्रिकेट क्लब प्रस्तुत नेहरूनगर प्रीमियर लीग इथे उपस्थित कुमार जय मंगेश कुडाळकर तसेच गीतेश माने शाखा प्रमुख तसेच प्रकाश बसरूरजी विभागीय कार्यालय प्रमुख या तिन्ही मान्यवरांचं मी शिव फाउंडेशन क्रिकेट क्लब यांच्यातर्फे स्वागत करतो. या सामन्यानंतर आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाला प्रारंभ करणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद अजित सर. चौदाशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. नक्कीच मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कुमार जय मंगेश कुडाळकर सरांचंही हार्दिक स्वागत असेल. तसेच स्थानिक शिवसेना पक्षाचे शाखा प्रमुख गीतेशजी दत्ता माने सरांचंही हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये मात्र लागोपाठचे 2 वाईड आपण पाहत आहोत. ज्येष्ठ खेळाडू आहेत बंटी सर, मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये आज अचूक टप्पा मात्र त्यांना काही सापडलेला नाहीये, पाहावं लागेल. या दरम्यान मात्र लेग कटरचा मारा आणि त्यानंतर मात्र चेंडूला कट केला. स्क्वेअर कटचा हा फटका 4 धावांकरता. आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये निशांतची बॅट आज सकाळच्या सत्रापासून थोडीशी शांत होती. अंतिम सामन्यात मात्र आता तो बहरात आलाय आणि ते फार गरजेचं आहे एसजी वॉरियर संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते 19. केवळ 58 धावांचं विजयी लक्ष असेल. आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं मोठमोठ्या धावसंख्येचा डोंगर आपण पाहिला. पाहावं लागेल या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल का. चेंडू तर खूप चांगल्या पद्धतीने सजवलाय. डीप काऊ कॉर्नरच्या दिशेला हा चेंडू आणि इथे मात्र 1 धाव. पहिल्या षटकाची इथे मात्र होते समाप्ती. एसजी वॉरियर संघ इथे मात्र खूप चांगली कामगिरी करत असताना पॉवर प्लेचा षटक मात्र आपल्या नावे करीत असताना धावसंख्या मात्र 20 या धावसंख्येवर.
आता मात्र 24 चेंडूचा खेळ असेल आणि 38 धावांची गरज असेल. इथे मात्र या स्पर्धेतील अजून एक सर्वोत्तम खेळाडूपैकी मी म्हणेन ज्येष्ठ खेळाडूमध्ये वीरेंद्र आलेत. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांनी देखील हाताळलंय आणि खूप चांगल्या पद्धतीचे गोलंदाज ते देखील आहेत. नक्कीच 50+ गटातील म्हणजे वयवर्ष 50 वर्षावरील खेळाडू जे त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून तुम्हाला वाटणार नाही आज सकाळपासून रखरखत्या उन्हामध्ये ज्या पद्धतीचं क्रिकेट त्यांनी हाताळलंय. येथील नक्कीच खेळाडूंना मी सांगू इच्छितो म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते खूप चांगली मेहनत रिक्षा चालक आहेत आणि तदनंतर मात्र 5 नंतरचा जो वेळ आहे स्वतःच्या शरीरासाठी ते देतात. अर्थातच क्रिकेटचं मैदान ते थेट गाठतात आणि तो सराव मात्र आज कामी येत असताना वीरूची कामगिरी खूप महत्वाची राहील त्याच्या संघासाठी. सामन्याला होते सुरुवात, फुलटॉस चेंडू होता परंतु खूप चांगलं वळण दिलंय फाईन लेगच्या दिशेला. तिथे कोणताही खेळाडू नाहीये आणि ते मात्र 4 धावा वसूल करीत असताना निशांत आपल्या फलंदाजाची जादू दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या स्पर्धेतील दर्जेदार खेळाडूंपैकी एक निशांतचा उल्लेख केला जाईल. केवळ चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय आणि तुमच्या आयुष्यात दिशा चांगली असेल तर तुमची दशा खूप चांगली राहते. तशा पद्धतीचा हा फटका. या दरम्यान मात्र मोठा हिट फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, पाहावं लागेल. तिथे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. 2 धावा मात्र आपल्या नावे करीत असताना अक्षय कडून मात्र थोडीशी चूक झाली आहे कारण दोन्ही फलंदाज जे आहेत मातब्बर फलंदाज राहिलेत या स्पर्धेमध्ये आणि कुठे ना कुठे विकेट मिळवणे फार गरजेचं होतं. ती एक संधी चालून आली होती परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता आलेलं नाहीये. थोडासा रनअप मध्ये थकवा जाणवला आणि कुठे ना कुठे झेल घेण्यापासून थोडेसे दूर राहिले. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज वीरेंद्र यांचं. लेग कटरचा मारा यावेळी मात्र स्लॉग मध्ये होता आणि खूप चांगल्या पद्धतीने स्लॉग स्वीपचा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेला. निशांतच्या बॅट मधून ऐकतोय आकर्षक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा जवळजवळ निशांतने कुठल्या गेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर अमोल याने षटकार जरूर मारला होता. त्यानंतर मात्र सामन्याची सूत्र मात्र आपल्या हाती घेत असताना या स्पर्धेचा जर विचार केला रोख रक्कम प्रथम क्रमांकाचा पारितोषिक असतील 35,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 25,000 रोख रक्कम आणि त्याचबरोबरीने आकर्षक चषक. म्हणजे कोणता खेळाडू या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर ठरेल याकडे मात्र विशेष अशी चर्चा असेल आज आपल्या संपूर्ण नेहरू नगर परिसरामध्ये. या दरम्यान मात्र आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेला डीप मध्ये खेळाडू आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धावावर समाधान. पुन्हा एकदा डेंजर मॅन अमोल याचकडे स्ट्राईक. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33. 333 हा आकडा. आता केवळ 25 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 19. या दरम्यान मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. एक धाव तर तिथे सहजरित्या हाताळली जाते परंतु अमोल कडून दुसऱ्या धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. होते इथे मात्र 5 षटक म्हणजे 5 चेंडूची समाप्ती. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौतीस अशी धावसंख्या. म्हणजे एकीकडे आग आहे तर दुसरीकडे वाघ आहे. म्हणजे वाघ तर आपल्याला फाडून टाकतो आणि आग मात्र आपल्याला जाळून टाकतो अशीच मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती आहे. दोन्ही बाजूला एक विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू. एक धाव मात्र तिथे नक्कीच मिळेल. होते 2 षटकाची इथे मात्र समाप्ती. 2 षटकाचा समाप्त होतोय खेळ आणि धावसंख्या मात्र धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 35 धावा ऑन दी बोर्ड. 18 चेंडू आणि
35 धावांची, माफ करा 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. तानाजी कांबळे कुठेही असतील त्यांनी स्टेजवर यायचंय, उर्फ जितू. तानाजी कांबळे आपण कुठेही असाल, आपण मंचाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्या नेहरूनगर विभागाचे बाहुबली म्हणून तानाजी. अठरा चेंडू आणि 23 धावा. इथे मात्र संघर्ष करावा लागणार पायनेर संघाला. कुठे ना कुठे आज सकाळच्या सत्रापासून जी त्यांनी मेहनत घेतली आहे तिथे मात्र फळाला लावावी लागणार आहे. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू आणि भिरकावून दिलाय. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर 6 धावांकरता. आता निशाण मात्र आपल्या रंगात आलाय. दोन्ही हातांनी मात्र धावा वसूल करीत असताना म्हणजे अभ्यास केला होता अमोलचा आणि पेपर आलाय निशांचा, असंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक आकर्षक फटका, नोलुक फटका आपण ज्याला म्हणू शकतो. 4 धावांकरता आणि हा सामना लवकरच लवकर संपवण्याच्या दिशेने इरादे स्पष्ट करीत असताना फलंदाज निशांत. मैदानाच्या आतमध्ये मात्र धावांचा पाऊस पाडतोय या उन्हाळ्याच्या मोसमामध्ये. काय बॅटिंग केलं निशांतने, एकदम क्लीन हिटिंग. म्हणजे जिथेही मारतोय तिथे धावा येत आहेत खोऱ्याने. आता केवळ आणि केवळ मला असं वाटतं की 13 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 16. या दरम्यान मात्र काय लाजवाब स्ट्रोक. तिथे अतिघाई आणि संकटात नाही. स्वीपर कव्हर रिजन मध्ये मात्र 6 धावा वसूल करीत असताना हा सामना असं मला असं वाटतं की 4थ्या षटकापर्यंत सुद्धा जातोय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता केवळ 7 धावांची गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 15. आणि या स्पर्धेचं मला असं वाटतं या सामन्याच्या निमित्ताने बहुमूल्य वेळ वाचवत असताना बॅटर निशांत. या दोन्ही खेळाडूंची नावं मला असं वाटतं की मालिकावीरसाठी चर्चेत आहेत. त्याचबरोबरीने आपण सकाळच्या सत्रामध्ये हर्षला सुद्धा विसरून चालता कामा येणार नाहीये. त्याने सुद्धा चांगली फलंदाजी गोलंदाजी केली आहे. अशी 3 नावं सध्या चर्चेत आहेत. या दरम्यान मात्र हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न, चुका होत्या. 4 धावा इथे मात्र वसूल केल्या जात आहेत आणि आता मात्र केवळ 3 धावांची गरज आहे. आता षटकार अथवा चौकार मारून हा सामना निशांत विजयी करेल का? गेली 2 दिवस ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत केली तो हा अंतिम दिवस. इथे फुलटॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करीत असताना विजयाची मोहर उमटवित असताना काय बॅटिंग केलं निशांतने अंतिम सामन्यामध्ये. एकदम वन साइडेड हिरो, वन मॅन शो अशी इनिंग सादर करीत असताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बॅटरसाठी. या षटकाराबरोबर धावांचं अर्धशतक झळकवत असताना निशांतला मी विनंती करेन त्याने बॅट मात्र मैदानाच्या चोहूबाजूला दाखवायचं आहे आणि ते अभिवादन देखील स्वीकारायचं आहे. आणि मला वाटतं निशांतचे वडील सुद्धा आणि त्या वडिलांना सुद्धा अभिमान वाटावा अशी खेळी म्हणजे आयुष्यात लक्षात राहणारी खेळी मात्र निशांत इथे साकारत असताना या सामन्याची सुरुवात मात्र षटकाराने झाली होती आणि शेवट सुद्धा षटकाराने होतोय. जबरदस्त. नेहरूनगर विभागातील समस्त सर्व